तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांना नव्यानंच जबाबदारी मिळालेली आहे ते आमदार पुत्र असले तरी सुद्धा अनिरुद्ध निकम हे स्वतःच एक वलय आहे। अनिरुद्ध निकम, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनशी तुम्ही जोडलेले आहात आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले, काय सांगाल? तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेले 3 वर्ष म्हणजे हे स्पर्धेचं 3रं वर्ष आहे। आमदार शेखर निकम चषक आपण असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर आणि सर्वच आम्ही असोसिएशनची टीम घेतोय। याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं एक लेदर क्रिकेट जे प्रोफेशनल क्रिकेट आहे ते कुठेतरी वाढलं पाहिजे आणि आपल्या अंडर एजच्या मुलांना, अंडर 12 असेल, 14 असेल, 16 असेल, 19च्या मुलांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेले 3 वर्ष काम करतोय। त्या टप्प्यात आमदार शेखर सरांचं सहकार्य नेहमी आहे। आता पवन तलावसारखं महत्त्वाचं ग्राउंड जे पूर्ण जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात एक सेंट्रल प्लेसवर आहे, तर ते ग्राउंड डेव्हलपमेंट होण्यामागे आपण प्रयत्न केले। पहिल्या टप्प्यात कंपाऊंड वॉल केली, आता तिथं रूफिंगचं काम झालं। त्या माध्यमातून या ग्राउंडवर येणाऱ्या गाड्या आणि आहेत त्या सगळ्या थांबल्यामुळे आज ग्राउंड व्यवस्थित आपल्याला इथे दिसतंय आणि त्या माध्यमातून क्रिकेटचा गेम लेदर क्रिकेट आपल्याला वाढवता येईल यासाठी या असोसिएशन या माध्यमातून प्रयत्न करत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पहिल्या ज्या स्पर्धा व्हायच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ह्या सगळ्या मॅटवर व्हायच्या, इवन मी पण खेळलेलो आहे। पण आत्ताच्या ज्या इथल्या पुढच्या स्पर्धा आपण ज्या करतोय चिपळूण क्रिकेट असून ते आपण इथे शेखर सरांच्या माध्यमातून आमदार निधीतून इथे टर्फ क्रिकेट जे प्रॉपरली जिओ टेक्स्टाईल लेअर करून आपण केलं आहे आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना पुढे सिलेक्शन्स किंवा महाराष्ट्र लेवलवर खेळण्यासाठी होतं। तर टर्फ क्रिकेटचं मेन इन्फ्रास्ट्रक्चर करणं महत्त्वाचं होतं, तर ते या माध्यमातून झाले आणि नक्कीच इथनं पुढच्या टप्प्यात असोसिएशनच्या माध्यमातून ट्रेनिंग्स कॅम्प्स किंवा राजेश पवार सरांसारखे अनेक लोकांच्या माध्यमातून कसं नेता येईल चिपळूण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या या चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांना, तर त्यासाठी नक्कीच आम्ही सगळेजण प्रयत्न करू। धन्यवाद। तर हे होते अनिरुद्ध निकम आणि राजेश पवार यांच्याशी आपण संवाद